सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जत सांगोला मार्गावर भीषण अपघात, महिलेचा मृत्यू, पती व 2 मुले गंभीर जखमी. जत सांगोला मार्गावरील अचकनहळ्ळी फाट्याजवळ मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती आणि 2 लहान मुलं गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर आयशर चालक जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पसार झाल्यानं त्याच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्यामसुंदर तानाजी कोळी हे सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत इथं नोकरीला असून गेल्या 6 महिन्यांपासून ते ये-जा करण्यासाठी हुंडाई एक्स्टर MH20 HN 2445 ही कार वापरत होते. सोमवारी रात्री ते पत्नी राजश्री, मुले शौर्य आणि वृषभ यांच्यासह माजलगाव येथून जतकडे निघाले होते. पहाटे सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास जत शहरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहळ्ळी फाट्याजवळ त्यांच्या कारला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर JJ06 BY 3656 वाहनानं जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. या अपघातात राजश्री कोळेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर श्यामसुंदर कोळेकर आणि त्यांची दोन्ही मुलं गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक तातडीनं मिरज येथील शासकीय रुग्णालयात पोहोचले. तिथं राजश्री कोळी यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून अंत्यसंस्कारासाठी तो मूळ गावी तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव इथं नेण्यात आला. दरम्यान जखमी श्यामसुंदर कोळी व त्यांची मुलं शौर्य आणि वृषभ यांच्यावर मिरज येथील समर्थ न्यूरो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. या प्रकरणी श्यामसुंदर कोळी यांचे बंधू नेताजी तानाजी कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आयशर चालकाविरोधात भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे तसेच अपघातानंतर जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पसार होणे आदी कलमान्वये जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.